सुयोग रुग्णालयाचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर कोयत्यानं वार करून प्राणघातक हल्ला करणारा आरोपी राजेंद्र मोरे याला अडगाव नाक्यावरून पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे। मोरे या संशयित आरोपीला रविवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पंचवटीत शुक्रवारी रात्री डॉक्टर राठी सुयोग रुग्णालयात असताना आरोपी मोरे यानं मागील आर्थिक व्यवहाराची बोलणी करण्याच्या हेतूनं त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला। यावेळी त्याने हातातील कोयता पाठीमागे लपविला होता। धारदार कोयत्यानं राठी यांच्या डोक्यावर आणि मानेवर तब्बल 19 वार केले होते। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेनंतर पोलिसांनी मोरे याच्या पत्नी रोहिणी दाते हिला ताब्यात घेतले, तर मोरे हा फरार झाला होता। काल सायंकाळी मोरे अडगाव नाक्यावर त्याच्या भावाला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळताच पोलीस पथकांनी सापळा रचून मोरे याला ताब्यात घेतलं होतं। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।